प्रयत्न करते, आपण त्याला बळी पडू नये आणि आमच्या चारही उमेदवारांना 15 तारखेला यांची निश्चयाने घडा यावर मतदान यशस्वी करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनाने स्वागत करते. एकदा त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावे. माननीय माजी आमदार मोहन भाऊ आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तारीख बजरंग सरांना विनंती करतो की मोहन भाऊंचा सत्कार फारूक भाई इधर देखो बता फारूक भाई आपल्या सर्वांचे लाडके असतात. सर्वसामान्यांच्या बाजूने उभे टाकणारे आणि मनमिळावू स्वभावाचे प्रभाग क्रमांक 14 या निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित असलेले नांदेड शहराचे महानगर अध्यक्ष राष्ट्रवादीचे माजी आमदार तुमामा सर्वांचा नेता पोखराजे, नांदेड महानगरपालिकेचे माजी महापौर सुरजीतसिंग गिल महाराज, ओमशेठ पोखरणा, तसेच ओमशेठ वर्माजी माजी नगरसेवक हिरे प्रताप तरी जनतेचा सगळा अभ्यास असलेले आमचे फारूक हुसेन बदवेल, दुसरे आमचे ज्यांनी उमेदवारी मागितलेली फारूकजी, आपण काम पोचण्याचं काम केलं. जनतेकडे हमेशा लढा देतात आणि सगळ्यांच्या आवडत्या आमच्या गायकवाड ताई इथे उपस्थित आहेत. राष्ट्रवादी पक्षाला मतदान मागण्यासाठी आलो आहोत. आता राष्ट्रवादी पक्षाला मतदान कशामुळे करायचं, काय कामं करायचं. राष्ट्रवादी पक्ष 18 जातीचा आहे. सर्व जाती धर्माचे लोक असतात. अजितदादांनी सांगितले मी कुठला जात बघत नाही, मी सगळ्याचे कामं करतो, बोललो तेच करतो. असं अजितदादाचं आपल्याला कन्फर्म नेतृत्व आहे. आज दुसऱ्या पक्षात कोणी एमआयएमकडून उभा टाकलेला आहे, कोणी भाजपकडून उभा टाकलेला आहे, पण कोणी काँग्रेसकडून उभा टाकलेला आहे. पण राष्ट्रवादी पक्ष सत्तेतला आहे. आपल्याला इथे विकासाची कामं करायची आहे, घरकुलाची कामं करायची आहे, आधार कार्डाची कामं करायची आहे, राशन कार्डाची कामं करायची आहे. विविध जे लागतात आपल्या छोट्या मोठ्या अडचणीचे कामं आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. विकास सुद्धा करायचा आहे, नालीचे कामं करायचे आहेत, रोडची कामं करायची आहे. त्याकरता उमेदवार हा सत्तेतला पाहिजे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पाहिजे. आपण लक्ष द्या. भाजप हा जातीवादी पक्ष आहे, एमआयएम हा जातीवादी पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे. पण याच्यातून कोणते काम होतात हे बघणं महत्वाचं आहे. आज एमआयएम पक्ष बघितला असताना सत्तेमध्ये नाही, नगरसेवक काँग्रेसमध्ये आले. आज काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पार्टीचा पक्ष पण त्याची सत्ता महाराष्ट्रात नाही, केंद्रात नाही. मागल्या 2.5 वर्ष मागल्या तुमच्या आशीर्वादाने मी आमदार होतो. मागल्या 2.5 वर्ष ते 3 वर्ष मी सत्तेमध्ये होतो. मी या भागात भरपूर विकास केलेला आहे. दक्षिण भागात आतापर्यंत झाला होता तेवढा विकास केला आहे. पण नंतर सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर आमचा कोणी अर्ज सुद्धा घेत नव्हता. आम्हाला भांडण करावं लागत होतं. भांडल्यानंतर सुद्धा काढून घेतल्यानंतर ते काम होत नव्हतं. मला माहित आहे. म्हणून मी सत्तेमध्ये राष्ट्रवादी पक्ष विकासाचे कामं गृहनिर्माणाचे कामं करण्यासाठी मी पक्ष प्रवेश केलेला आहे. आज अजितदादा सर्व पक्षाला घेऊन करतात. प्रताप पाटील चिठ्ठीकर साहेब बघा,
त्यांनी कोण्या पक्षाचा असो, त्याला मुस्लिमला असो, सर्व जाती धर्माचं मतदान पडतं. आमचे ओम शेख त्यांनी भाजपमध्ये गेले, पण तिथे आरवण भाई निघाले, अरे जमलं म्हणजे आम्हाला, आम्ही सगळे जाती धर्मासंग राहणार आहोत. मी सुद्धा दुसऱ्या कोण्या पक्षात न जाता राष्ट्रवादी पक्ष हा निवडलेला आहे. आणि तुम्हाला हे सगळे कामं करायचे असतील, सगळ्याला हे सगळे कामं करायचे असतील, तर आज नेतृत्व महाराष्ट्राला अधिकाराचं आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं आहे, ओम शेठचं आहे, माझं सुद्धा आहे. आणि मला ज्यावेळेस 2024ला ज्याने मला पाडण्याचं काम केलं त्याचा या ठिकाणी बदला घ्यायचा आहे, परिवर्तन करायचं आहे. आज आमचं वडील आहे, प्रताप राहू द्या, अत्तरबाई राहू द्या, अजित राहू द्या, हे सगळे हे तळागाळातले कार्यकर्ते यांना चढण्याकरता कोणी टाळी लागत नाही. आज दुसऱ्या कोणी नगरसेवकाला असाल तर तुम्हाला ते डायरेक्ट भेटणार नाही, तुमचं तरी पायरीने जावं लागेल, कोणाचं ओळखीला जावं लागेल. पण हे सगळे आपले जेव्हा बाहेरचे कार्यकर्ते यांना तुम्ही घरी गेल्यानंतर फोन उचलतील, घरी गेल्यानंतर तुमचे काम समजून घेतील. आणि हे जर काम समजून गेले तर माझं तर कोर्टाला ऑफिसच आहे, नुसतं फोन करा, मिस कॉल करा. आणि तुम्ही म्हणलेल्या उमेदवाराला आम्ही निवडून गेलं, माझा फोन उचलत नाही, आणि ते फाईन काम होतं नसलं तरी मी काम करण्याचं या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. म्हणून सांगतो, आज प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांची 200 ते 250 लोकांची ओपीडी असते, ते फोन उचलतात, मी फोन उचलतो, ओमशेठ फोन उचलतात, हे सुद्धा फोन उचलतील, कारण आमचे नेतेच फोन उचलतात, तर नगरसेवकाला सुद्धा फोन उचलावं लागेल. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, ही संधी जाऊ दे नका. आता संधी गेली तर तुम्हाला काही होणार नाही, विकास सुद्धा होणार नाही. आता येतील आणि असं करतो तसं करतो, त्या सगळ्या नगरसेवकाचा मागायला येतात. बघा तुम्हाला काय शिकवले, त्याकरता सगळ्याला विनंती सांगतो, या ठिकाणी आम्ही समाजसेविका गायकवाड ताई येतं, हे सुद्धा नाही काय हाताला हात धरून नाही का नगरसेवकाचं काम करू शकतात. आमचे ओमशेठ वर्मा होतं, त्यांचंही काम आहे, त्यांनी तिकीट मागितलं होतं, तिकीट द्यायचं होतं, पण याच्या वेळी काहीतरी अडचण असल्यामुळे तिकीट देऊ शकले नाही आम्ही. तरी एवढंच या ठिकाणी सांगतो, येणाऱ्या 15 तारखेला कोणताही विचार न करता आपल्याला परिवर्तन करायचं आहे. आणि त्या परिवर्तन करण्याकरता राष्ट्रवादीचे हात तुम्ही बळकट करसाल आणि येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही घड्याळ त्या निशाणीवर जाहीर मतदान करसाल, अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. मला उशीर झाला, अध्यक्षाचं भाषण झाल्यानंतर सुद्धा अध्यक्षांनी मला या ठिकाणी भाषणाला संधी दिली, त्यामुळे भेट घेऊन या ठिकाणी अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानगरपालिके इलेक्शन में राष्ट्रवादी कांग्रेस शहर में 55 और जिसमें प्रभाग 14 की जो सभा हुई, मुझे विश्वास है कि वो तो उनकी साजिश है, तो फिर राजकारण नहीं, राजकारण करना उनका काम है. मगर अभी तक अजीत दादा पवार ने हो या राष्ट्रवादी के छोटे मोटे कोई कार्यकर्ते हो, कभी कौन से धर्म या जात की बात नहीं करे. उन्होंने सब समाज लेके साथ में चले. अभी होने वाला अभी कल परसों इलेक्शन है नगर पालिका नगर परिषद का, यहाँ पे अब इतने बड़े नेता हैं हमारे चिखलीकर साहब, हाँ, उन्होंने क्या करे क्या नहीं तो सब मालूम है. सब समाज के लोगों को उन्होंने टिकट दी है, चुना के लाए और सबकी बोलती बंद करे. अभी वो कैसे मालूम है हमारे सीधा नहीं आना है, हमारे में कुछ भी ऐसी ये करना बोल के वो लोगों का चल रहा, मगर है कि नहीं हमारे 40 चुनाएंगे. आज की तुमने पब्लिक देखी, पूरे मेरे दलित समाज के लोगों से, पूरे हर दलित समाज के सब ऐसे समाज के, और यहाँ पे तो आपको तो दिख रहा होगा कि जातिवादी कोई नहीं है. और आप करने वाले को क्या है, ये लोग कांग्रेस के एमआईएम में गए, इधर के बगैर क्यों गए होंगे यहाँ पे? कांग्रेस के एमआईएम में गए वो तो कैसा है, वो कांग्रेस के गुलाम थे. उनको उनके जो रग रग में गुलामी है, और वो गुलामी रहने वाला इंसान गुलामी रहता है, और शेर रहने वाला शेर रहता है.
ऐसे करना। तो इनको क्या लग रहा था मम्मी ऐसा आने की इरादा नहीं था इसलिए पार्टी बदले नहीं, कपड़े नहीं, बदले क्या वो क्या हो सकता अगर- जैसा बीजेपी में पहले लोग जाते थे तो वॉशिंग मशीन में धोए जाते थे वैसा अगर उन्होंने दूसरे पक्ष से उन्होंने अगर उम्मीदवारी लड़ते होंगे तो कैसा होता तो मालूम है क्या? इन्होंने उनके जो काले धंधे हैं, जो मस्जिद की जगह है, जो दारुल की जगह है, जो उनके नगर पालिका की जगह है, जो भी कोई हुए वो उनके जो पोल खुल जाते हैं। इसके लिए उन्होंने क्या करे, उन्होंने जिनका सुने वो तुम्हारे को मालूम है और उन्होंने किनकी गुलामी करते ये भी मालूम। दीदी अपने पास जो है अशोक चौहान साहब के परिवार के पास सत्ता रही जब से अपन होश संभाले, जब से आप भी देख रहे हो, मैं भी जब से देख रहा हूँ, जब से तो नांदेड़ का जो विकास हुआ समाधान कारक हुआ क्या? क्योंकि उन्होंने और अगली बारी को अब नया वचननामा ला के वोट मांगने को आ रहे नहीं। थोड़ा हटो बेटो। वचननामा तो उन्होंने हर किसी का भी ला सकते हैं और कुछ भी कोई बोल सकता। हाँ, प्रचार करने का उनका तरीका अलग होगा, मगर क्या विकास हो गया, कैसी जनता नाराज है आपको भी मालूम है। ये गली महल्ले में आप जाके देख सकते, रोड नहीं है, नाले नहीं है, पानी 3 दिन के बाद आता, मगर टैक्स तो हम साल का देते ना, 3 दिन का थोड़ी देते हम टैक्स। हाँ, पूरा 1 साल का टैक्स देते हैं। और यहाँ पे एक बोल तो महिला सुरक्षित नहीं है। हाँ, इनका जो अभी आए वाले है इनके विकास में पहले लोगों, तो इनकी इसमें महिला एक भी सुरक्षित नहीं है ना। और कायदा सुव्यवस्था सब रोड पे आ गई। बदलाव होगा क्या प्रभाग 15-14 नांदेड़ में? बेशक हो जाएगा इंशाल्लाह। ठीक है, ओके।